नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आता उद्या दिनांक आहे 30 ऑगस्ट. तर राज्यामध्ये आपलं जे आहे सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे. तर गणेश चतुर्थीपासून राज्यातील पावसाला या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि काल 28 तारखेला बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर काही भागामध्ये नदी नाले एक झालेले आहे. काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊससुद्धा आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आज आहे 29 ऑगस्ट. तर आज सुद्धा सकाळपासून पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे या ठिकाणी रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे. काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हा पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील याचा सविस्तर हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेऊया. त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे सध्या आज आहे 29 ऑगस्ट आणि आज रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यातील आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर, तसेच जे आहे पैठण, श्रीरामपूर, जालना, बीड जिल्हा, माजलगाव, जामखेड, केज, परळी, तसेच जे आहे हिंगोली, वाशिम, करंजा, अकोला, अमरावती, खामगाव, जळगाव, परोडा आणि धुळे, चाळीसगाव या भागामध्ये आपल्या जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळेल. काही भागामध्ये रिमझिम राहील, तर काही भागामध्ये पावसाचा जोर मुसळधार पाऊस आपल्या ठिकाणी राहणार आहे. तसेच आज रात्रीच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्हा, मुंबई, पुणे, कोकणपट्टीमध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्या जे आहे पावसाची जे आहे या ठिकाणी पावसाला विश्रांती राहील. आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता राहणार नाही. आज रात्री फक्त मराठवाड्यातील काही भागामध्ये आणि खांद्याच्या परिसरातील काही भागामध्ये आपल्या जे पावसाची हजेरी पाहायला मिळेल. आणि तसेच आज मध्यरात्रीपासून राज्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोरडे राहील. तर आज मध्यरात्रीपासून ते उद्या दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे राहणार आहे. तर आता उद्या दिनांक आहे 30 ऑगस्ट. जसं की आपण आता सांगितलं की राज्यामध्ये 30 तारखेला सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. त्यामुळे जे शेतकऱ्यांना जी काही शेतीची कामे करायची असेल, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ठिकाणी दुपारपर्यंत करून घ्यावी. सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे, म्हणजे पावसाची शक्यता राहणार नाही. आणि दुपारनंतर म्हणजे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल. तर दुपारच्या दरम्यान जे आहे राज्यातील आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्राचे आधी अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. तर उत्तर महाराष्ट्र, नाशिक जिल्हा, इगतपुरी, वाडा, पालघर, तसेच मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, सिक्री, नंदुरबार या परिसरामध्ये आपल्या जे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. हा पाऊस फक्त दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान राहील. रात्रीच्या दरम्यान हवामान कोरडे राहील. तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो मराठवाड्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्या दरम्यान आपल्या जे मराठवाड्यातील वातावरण कसे राहील, कोणत्या भागामध्ये पाऊस राहील, तर याचा अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया. तर मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की मराठवाड्यामध्ये सुद्धा दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. आणि दुपारपासून आपलं जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अंबड, जालना, पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, आल्यानगर, बीड जिल्हा, माजलगाव, परभणी, हिंगोली, नांदेड, जितूर, लातूर, जामखेड, करमाळा, केज, परळी, पेठ या परिसरामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्या दुपारच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त उद्या दुपारच्या दरम्यान आणि फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता राहील. म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून 1 वाजल्यापासून जे आहे पावसाला सुरुवात होईल. तर जवळजवळ रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता राहील. आणि त्यानंतर जे आहे 9 ते नंतर आपल्याला जे 9 त्या नंतर राज्यातील हवामान या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे. सगळीकडे हवामान कोरडे राहील महाराष्ट्रामध्ये. तर आता जसं की आपण सांगितलं की राज्यामध्ये फक्त दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील. हा पाऊस उत्तर महाराष्ट्र झाला, मुंबई, पुणे, तसेच कोकणपट्टी, मराठवाडा, जळगाव जिल्हा, खांद्याचा परिसर या भागामध्ये राहील. आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा उद्या दरम्यान कमी राहील. तसेच पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भागामध्ये सुद्धा आणि धाराशिवच्या परिसरामध्ये सुद्धा आपलं जे उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
जसं की शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्याच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यानच या ठिकाणी राहणार आहे. तर रात्रीच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील, मध्यरात्रीसुद्धा हवामान कोल्ड राहील आणि जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता इथून पुढं म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता इथून पुढे जे आपल्या राज्यामध्ये रोज पाऊस पडणार आहे. तर आणि हा पाऊस आपला जे शेतकरी मित्रांनो, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यामध्ये हा जो पाऊस आहे, हा पाऊस आपला जे जवळजवळ 8 सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. जोपर्यंत गणपती विसर्जन होत नाही तोपर्यंत राज्यामध्ये पाऊस राहील आणि हा पाऊस जे आपला सगळीकडे पडणार आहे. जास्त करून विदर्भामध्ये आपला जास्त राहील आणि मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आणि खानदेशच्या परिसरामध्ये पावसाचा जोर हा जास्त राहील. आणि हा जो पाऊस आहे आपला शेतकरी मित्रांनो, हा पाऊस रोज दुपारपर्यंत या ठिकाणी दुपारच्या नंतरच आणि रात्रीच्या दरम्यानच आपल्याला पाहायला मिळेल. कारण की सकाळच्या दरम्यान आता इथून पुढं जे आहे 8 सप्टेंबरपर्यंत सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान या ठिकाणी पूर्णपणे कोरडे राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जी काही आपली शेतीची कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे हे